नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या किचनमध्ये। दिवाळी आली की फराळाशिवाय मज्जाच नाही। त्यामुळेच आज आपण बनवणार आहोत हलका फुलका कुरकुरीत आणि एकदम चविष्ट असा पातळ पोह्यांचा चिवडा। हा चिवडा बनवायला अतिशय सोपा, चविष्ट आणि जास्त दिवस टिकणारा आहे। झटपट रेसिपी आणि घरगुती टेस्ट। चला तर मग बघूया त्याची रेसिपी। तर पोह्यांचा चिवडा बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले घ्यायचे पोहे। त्यानंतर घ्यायचे 1 वाटी शेंगदाणे, 1 वाटी खोबऱ्याचे काप, 1 वाटी बेदाणे, थोडेसे काजू, थोड्या डाळ्या, कढीपत्ता आणि बारीक चिरलेली हिरवी मिरची। तर या ठिकाणी आपल्याला पोहे चाळणीमधून स्वच्छ चाळून घ्यायचेत आणि बाजूला ताटामध्ये काढून घ्यायचेत। त्यानंतर एक मोठी कढई गॅसवर आपल्याला तापवत ठेवायची आहे। कढई व्यवस्थित तापल्यानंतर आपल्याला त्यामध्ये थोडे थोडे करून पोहे टाकायचे आणि थोडंसं मीठ घालून हे छान हलक्या हाताने पोहे हलवून घ्यायचे। मीठ घातल्यामुळे आपले पोहे आकसणार नाहीत, त्यामुळे मीठ घालून मंद गॅसवर हे पोहे छान हलवून घ्यायचे। त्यानंतर एका कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये आपण घेतलेले शेंगदाणे बारीक गॅसवर एकदम छान लालसर रंगावर तळून घ्यायचे। शेंगदाणे तळून झाले की ते चाळणीमध्ये निथरण्यासाठी ठेवून द्यायचे। त्यानंतर त्याच तेलामध्ये आपण खोबऱ्याचे काप देखील बारीक गॅसवर गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायचे। त्यानंतर काजूचे काप देखील आपण असेच तळून घ्यायचे आणि त्यानंतर गोल्डन ब्राऊन कलर झाल्यानंतर चाळणीवर निथरायला ठेवून द्यायचे। अशाच पद्धतीने डाळ्या देखील आपण तळून घ्यायच्या आहे। शक्यतो हे सगळे जिन्नस आपण चाळणीत टाकून तळल्यानंतर आपल्याला काढायला सोपे जाते। त्यानंतर अशाच पद्धतीने बेदाणे देखील आपल्याला बारीक गॅसवर तळून घ्यायचे। कढीपत्ता आपल्याला छान धुवून सुकवून आणि मग तळून घ्यायचा आहे। अगदी कुरकुरीत होईपर्यंत तळायचा आहे। त्यानंतर हिरव्या मिरच्या देखील आपल्याला बारीक गॅसवर कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायच्या आहे। तर आता आपले पोहे भाजून झाले, पोह्यामध्ये टाकण्यासाठीचे जे जिन्नस आहेत ते पण तळून झाले आणि आता वेळ आहे ती मसाला बनवण्याची। तर पोह्यासाठी लागणारा मसाला बनवण्यासाठी या ठिकाणी मी इथे घेतलेले आहे 3 टेबलस्पून साखर, त्यानंतर 1 टेबलस्पून कच्ची बडीशेप, त्यानंतर 1 टेबलस्पून हळद, 1 टेबलस्पून धनेपूड, 1 टेबलस्पून जिरेपूड आणि 1 टेबलस्पून चाट मसाला, 1 टीस्पून साधं मीठ, 1 टीस्पून काळं मीठ आणि तुम्हाला जर चिवड्यामध्ये टाकायला जर लिंबूसत्व आवडत असेल तर ½ टीस्पून लिंबूसत्व घ्यायचं आहे। ज्यांच्याकडे लिंबूसत्व नसेल तर त्यांनी आमचूर पावडर वापरली तरी चालेल। आता हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यात टाकून याची छान बारीक अशी पूड करून घ्यायची आहे। तर या ठिकाणी आपला मसाला रेडी आहे। आता पोह्यांवरती आपण तळून घेतलेले जे साहित्य होते तर ते टाकून घ्यायचे आणि त्यावरती आपण आता बारीक केलेला हा मसाला सुद्धा टाकायचा आहे आणि हे छान मिक्स करून घ्यायचे। तर या ठिकाणी आपला पोह्यांचा चिवडा रेडी आहे। तर हा चिवडा सगळे जिन्नस गरम गरम असताना जर कालवला तर कलर असा सुंदर येतो। तुम्हाला जर असं वाटलं की चिवड्याला कलर व्यवस्थित नाही आला तर काय करायचं, एका तडकापळीमध्ये थोडंसं तेल गरम करत ठेवायचं, त्यामध्ये थोडीशी हळद टाकायची आणि मग ते तेल आपल्या चिवड्यामध्ये टाकायचं आणि मिक्स करायचं। मग बघा तुमच्या देखील चिवड्याला असाच छान रंग येईल। तर या दिवाळीला अशा सोप्या पद्धतीने चिवडा नक्की बनवून बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा। पुन्हा भेटू एका नवीन व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय।